माणसाच्या जीवनामध्ये स्फोटक यंत्र आलं आणि हे स्फोटक यंत्र माणसाचं जीवनच बर्बाद करून गेलं. मी मोबाईलबद्दल बोलत आहे. मग ते माता असतील, बंधू असेल किंवा तरुण पिढी असेल. तरुण पिढीचं तर खरं कारण उद्ध्वस्त होण्याचं म्हणजे हा मोबाईलच आहे. मोबाईल हा माणसाचा फक्त अंगरक्षक नाही, तर मोबाईल ह्या माणसाचा एक रोग आहे ते असंही म्हणायला हरकत नाही. कारण माणसाचं जीवन या मोबाईलमुळे अस्तित्व म्हणजे काय, या मोबाईलमुळे माणसाचं अस्तित्वच उरलेलं नाही. माणसाला जेवताना मोबाईल लागतो, बाथरूम टॉयलेटला जाताना मोबाईल होतो, किंबहुना गाडी चालवताना सुद्धा मोबाईल हा कानालाच लागलेला असतो. या मोबाईलमुळे तुम्ही स्वतःचा जीव घेता, पण तुमच्यासोबत 4-2 लोकंसुद्धा तुम्ही घेऊन जाता. पुणे शहर विभागाचा काही दिवसाचाच हा प्रकार आहे. गाडी चालवत असताना मोबाईल उचलला, कानाला लावून गाडी चालवली, परंतु त्याच्या पाठीमागे जी 5 वर्षाची चिमुकली बसली होती, या मोबाईलमुळं हकनक विना करण्यात चिमुकलीचा बळी गेले आहे. भारतातील जे माझे समस्त नागरिक आहेत, जे माझा तरुण वर्ग आहे, त्यांना विनंती आहे, गाडी चालवत असताना कृपया कोणीही मोबाईल उचलू नये. जर तुम्हाला मोबाईल अर्जंट कॉल असेल किंवा करायचाच असेल तर तुम्ही गाडी साईडला घेऊन सुद्धा फोन करू शकता. जे माझे तरुण वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की मोबाईलमध्ये बरंच काही चांगलं शिकण्यासारखं आहे आणि वाईट सुद्धा शिकण्यात आहे. तुम्ही चांगलं शिकू शकता. बरेच तरुण हे वाईट त्या मोबाईलमधून वाईट शिकत आहेत, वाईट प्रशिक्षण घेत आहेत आणि वाईट शिकून त्याच मार्गाने चालायचा सुद्धा हा वर्ग प्रयत्न करत आहे. म्हणून होईल तेवढं मोबाईलमधून चांगलं शिका. जे वाईट आहे ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि गाडी चालवताना शक्यतो मग विशेष बाजार मार्केट असेल किंवा शाळेचा कुठलाही आजूबाजूचा परिसर असेल, कमीत कमी त्या ठिकाणी तर कानाला लावून मोबाईल बसू नका आणि कुठल्याही चिमुकलीचा जीव जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. सावधान राहा, सतर्क राहा आणि मोबाईलसारख्या स्फोटकपासून यंत्रापासून स्वतःचीही काळजी घ्या आणि दुसऱ्याचीही काळजी घ्या. स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.